हाय, नमस्कार सर्वांना शुभ दुपार. चाललंय आपलं हो का, सकाळच्या व्हिडिओ दाखवलंय आपण इथं काय केलंय ती. आता चाललंय ह्याला भिजवायचं. सकाळपासून भिजावती 12 वाजल्यापासून. काय केलं, ह्याच्यात कांदा टाकला, परत ना सारं वळलं, तिकडलं कडक जुळावलं, परत इकडं दंड केला हाताने. आता एवढ्यासाठी हो का, एवढंच रान आहे, एवढ्यासाठी कुठं नांगर आणायला जायचं, त्याच्यामुळे हाताने दंड केला आणि इकडं पायपा ही जोडले. इकडं पायपा जोडून इकडं आपली विहीर आहे, तर तिथनं पायपा जोडून इथलं असं पाणी लावलंय आणि एवढं भिजवायचं झालंय. काय एवढं झालंय भिजवायचं आणि एवढं राहिलं ते इथं 2-3 वापर, 2च राहिलं भिजवायचं वापर. व्हिडिओ काढायचा होता पण काय झालं, मोबाईल घरीच होता माझा, त्यामुळे आत्ता मोबाईल घरी आणला. आता रानात आणला मोबाईल, चार्जिंगला लावला होता, चार्जिंग नव्हती. आता आणल्या म्हणलं आता तरी व्हिडिओ घ्यावा. तर ऊन बघा कसं काय, माझ्या चेहऱ्यावरून कळतंय तुम्हाला ऊन किती असेल ते. तोंड असं लाल लाल दिसतंय माझं, कारण ऊनच तसं भरपूर आहे. वारं नाही, काय नाही अजिबात, कसलंच वारं नाही हो का. बघा दिसतंय तुम्हाला, झाडं हल्लेली दिसतात का? वारं जर असतं तर झाडं हल्लेली दिसली असते हो का. कसलंच ऊन नाही, झाडाचं पान पण ती वारं नाही, सॉरी, कसलंच वारं नाही. झाडाचं पान सुद्धा हलं नाही हो का, लगेच झाडं हल्लेली दिसतात वारं असल्यावर. कॅमेरा दिसतंय तुम्हाला, कसलंच वारं नाही. एवढं दण करतंय, एवढं दण करतंय, पाऊस येतोय का काय काय माहिती. 3-4 दिवस झालं लय दण करतंय, एवढं ऊन आणि लय दण करतंय, नुसतं गरम होतंय, कसलं वारं पण सुटा नाही, काहीच व्हाय नाही. तर छान भिजतंय बघा पाणी कसं चाललंय. जवळनं दाखवते तुम्हाला कसं चाललंय पाणी. मस्त असं भिजतंय. रान काय वाहत नाही, काय नाही, वाहिलं ना माती वाहती, म्हणजे जास्त पाणी प्रेशरने असलं का नाही माती वाहती वरची, आणि त्याच्याबरोबर बी पण वाहून जातं. त्यामुळं पाणी पण लय प्रेशरने नाही सोडलं, कमीच सोडलं या. निम्मं पाणी तिकडे ड्रिपवर सोडलंय आणि निम्मं पाणी इथं सोडलंय हा का. त्यामुळं नाही वाहत पण एवढं, बरोबर भिजतंय चांगलं, मस्त असं पाणी जातंय भिज झालं. आता हा का इथं दातोळून खोरं पण आहे, ओढलंय पण तिकडलं आणि इथला दंड पण केलाय. एवढं भिजवायचं आणि घरी जायचं, आता घरच्या कामाला लागायचं. आता किती 3 वाजले जायचं, तर 3:30-4 वाजेपर्यंत होईल एवढं भिजवायचं, मग जायचं. परत 5 वाजता लाईटच जाते, लाईट जायच्या अगोदर भिजवायचं होईल म्हणलं, म्हणून का सकाळी एवढा कांदा टाकला, बी टाकलं ह्याच्यात. नंतर परत तिकडं गेलो शेताला रानात, म्हणजे तिकडं दुसरीकडे रोडच्या कडेला रान आहे आमचं, तिकडल्या रानात गेलो आणि तिथं बाजरीच्या रानात, बाजरीचं तर तुम्ही बघितलाय व्हिडिओ, बाजरीच्या रानात गेलो, तिथं कल्टिवेटर मारला, कारण ते रान मोकळं झालं. तोपर्यंत म्हणलं कल्टिवेटर मारून तिथलं गवत वेचायला गेलते मी, थोडंसं वेचलं गवत आणि परत आली इकडं, म्हणलं ती पण रान सुकन. आता परत इकडे येऊन ही वाप ही वडून दंड करून भिजावलं. आता इथलं झालं काम, उद्याच्याला तिकडे जायचं भाजी टाकायला, नाहीतर आता थोड्या वेळाने जावं लागेल थोडंसं गवत वेचायला, उद्याच्याला भाजी टाकून घ्यायची. कारण रान मोकळं झालं तोपर्यंत पटकन उगवतं केलं ना काहीतरी, तर थोडंसं आता त्या रानात ऊस करायचा आहे आणि दुसऱ्या तेवढंच रान मोकळं झालं आहे, मग तिथलं सगळं सलग रान आहे का नाही, तेवढ्या 3-4 तुकड्यात सगळ्यात ऊसच करायचा आहे आणि सगळ्या बरोबरच लागण करायची सगळ्यात 3-4 एकरात. त्यामुळं आता मका काढू तर 1 महिना जाईल, अजून 3-4 एकर मका काढायची आहे तिथली, तेवढे मका काढू तर महिना तरी जाईल. त्यामुळं म्हणलं तेवढ्या महिन्यात कोथिंबीर भाजी निघून जाईल, त्यामुळे ती भाजी टाकायची आणि नंतर ना मग लागण करायची. तर बघा आमची शेती कशी वाटते या, सपोर्ट करा शेतकऱ्यांना. एवढं काम करावं लागतंय तेव्हा बघा, बाजरीची एवढं कर केलं, जेव्हा तेवढी बाजरी झाली तुम्हाला सांगितली. वाळवताना दाखवते, बाजरी वाळवताना व्हिडिओ काढते. मशीन आली त्या दिवशी काय झालं, व्हिडिओ काढला पण माझा मोबाईल स्विच ऑफ होता आणि लाईट पण नव्हती त्या दिवशी, त्यामुळे व्हिडिओ काय अपलोड केला नाही, त्यामुळे काय दाखवता आलं नाही. आता तुम्हाला बाजरी वाळवताना दाखवते. बाजरी घरी आणली आणि वाळवायची घरी, एक ऊन द्यायचं आणि उपणून वगैरे ठेवायची स्वच्छ करून, त्याच्यामुळं वाळवताना दाखवते तुम्हाला. तर पाणी चाललंय ते आपल्या विहिरीचं, इथं जवळच विहीर आहे. इथं सुबाबळीची झाडं दिसतात ना, तिथंच विहीर आहे. इथं विहिरीजवळच केला कांदा. पहिला पण ह्या रानात कांदाच केलेला, कांद्याचा व्हिडिओ टाकला होता, कांदा काय उगवला नाही, तरी पण दुसऱ्यांदा बी टाकले, कारण कांदा करायचाच होता. ती नाही उगवला तरी ही तरी उगवलच ना. तर मस्त असं चालला भिजवायचा उन्हाने,
ऊन लागून 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 एवढं डोकं तापलंय ना, लई म्हणजे लईच काय सांगायचं तुम्हाला. लई ऊन लागले, वाटतं कधी फॅनच्या हवेला जाऊन बसून. पण फॅनच्या हवेला जाऊन बसून जमतंय का, करावं लागतंय, नाही केल्यावर काय कुठं यायचं. त्याच्यामुळं करावं लागतंय, केल्याशिवाय पर्याय नाही. करणं ही सगळ्यांना काम ही करावंच लागतं, नाही काम केल्यावर कुठनं आपल्याला कोण आयतं आणून देणार आहे का. त्याच्यामुळं करायचं. आता दारं देते आणि तिथं झाडं या, लिंबाचं झाड आहे, तिथं बसायचं झाडाखाली येऊन दारं देऊन. समजा कुठं वर पाणी बिणी चढत नसलं तर तेवढ्या पुरतं जायचं आणि तिथली हे करायचं, जागा सफाई करायची. म्हणजे बरोबर पाणी पुढं जाते, तर पाणी मस्त जाते पुढं. हा का दिसतंय का तुम्हाला, हे वापा जाते चांगलं, वापं चांगलं टाकलं त्यावेळेस, त्याच्यामुळं काय अडचण नाही, भिजतंय चांगलं पाणी जातंय, अजिबात काही एवढं हे नाही. त्यावेळेस चांगलं वापं टाकलं. गेल्या वेळेस थोडंसं साईडने नाळे पडल्या होत्या, त्याच्यामुळं काही सगळं परत नाळे बुजवावं लागलं. म्हणजे तिकडे कडाने बघा, ह्या वारंब्याच्या कडेला आणि त्या वारंब्याच्या कडेला अशी नाळ पडत गेलेली. मग नाळ पडत गेलं की एका नाळाने पाणी पडतं, मध्ये काय भिजत नाही, पाणी पळतं एका नाळाने ह्याकडे त्याकडे, मध्ये तसंच राहतं कोरडं. आणि पाणी पळत राहिलं की वाहिलं जातं, वाहिल्यावर बी पण वाहतं. त्याच्यामुळं आता मस्त सारं टाकल्यात, मस्त भिजतंय आणि आमची शेती पण मस्त वाटते का ती सांगा कमेंट करून सगळ्यांनी. बाय बाय सर्वांना.